विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. यस मित्रांनो, मी आता आलो आहे कोकणात, म्हणजे आजच आलो आहे. आज तारीख आहे 29 आणि आज सकाळीच मी आलेलो आपली दिवा रत्नागिरी या गाडीने. पुढून मग आपला मँगलोरचा प्रवास, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. सो आता आपल्या घराच्या इथे आलेलो आहे आणि पाठीमागे पाहू शकता आपल्या घराचं काम, बांधकाम तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि आता हे छप्परचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे, रिपी वगैरे मारून पूर्ण झालेलं आहे. आता काही पानसळ वगैरे मारायची आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. पाहू शकता हे अशा प्रकारे आता आपण काम केलेलं आहे. कौला लावल्यावर तुम्हाला अजून छान वाटेल. तर आपण हे सगळं जे मटेरियल वापरलं आहे ते GIचं मटेरियल आहे. आय थिंक JSW किंवा अपोलोचं आहे. ब्रँडिंग बघतो इकडे कुठे दिसत नाही. JSW आणि अपोलोचंच आपण कोटेशन काढलेलं. बऱ्याचशा ठिकाणी आपण कोटेशन काढलेलं. त्याच्यामध्ये लकी दादाने जो व्हिडिओ बनवला होता आपला ओरसचा, त्याला पण आपण कॉन्टॅक्ट केला होता. लकी दादाला पण कॉन्टॅक्ट केला होता. सो कोल्हापूरला पण आपण कॉन्टॅक्ट केला, देवगडला 2 ठिकाणी कॉन्टॅक्ट केला. पडेलमध्ये जास्त काही डिफरन्स नव्हता, कारण बाहेरून मागवायचं असेल तर मग ट्रान्सपोर्टेशन आणि येते, त्यामुळे आपण सगळं मटेरियल इथूनच मागवलं, पडेल कॅन्टीनवरून, मग दुर्गा हार्डवेअर्समधून. आणि आज मिस्त्री वगैरे कालपासून मिस्त्री आलेले नाहीत, मला वाटतं दुसरीकडे गेले, कारण आपली कौलं वगैरे साफ केलेली नव्हती त्याच्यामुळे. नाहीतर मला बोललेले की काल पूर्ण होईल काम, त्याच्यामुळे मी अर्जंट बसलेलो गावाला यायला, कारण बरंचसं अर्ध्या पेमेंट पण करायचं आहे हार्डवेअरवाल्याचं आणि त्यांचं पण पेमेंट करायचं आहे. सो अशा प्रकारे आता ऑलमोस्ट छपराचं काम पण होत आलेलं आहे. बाकी नंतर हळूहळू काम होईलच, म्हणजे अजून जवळजवळ एक 1-1.5 महिना तरी जाईल अजून. सो एवढे अजून रिपा उरलेत आणि पट्टी आय थिंक पानसळीसाठी मारायची आहे, वाशे वगैरे. तर हे बघा, या इकडे फॅनसाठी सपोर्ट दिला, त्याच्यामुळे आड्याला पण सपोर्ट भेटला तेवढा मजबूतीसाठी. इकडे पण फॅनसाठी एक बार टाकला आहे, त्याच्यामुळे इथे पण आड्याला सपोर्ट भेटला. इकडे आडा उभा आहे आपला, पाहू शकता. आय थिंक 6 फूट उंच आहे आडा आणि रुंद 5 फूट आहे आय थिंक, आयडिया नाही मला. असा एक बार टाकलाय. इकडे पण आपल्याला 2 बार टाकून घ्यायला लागतील, बघू, कारण आपल्याला गणपती बाप्पाच्या टायमाला मनपी लावायला लागेल. तर थोडा आवाज माझा बसलाय, कारण मी 2-3 वेळा 4-5 वेळा तोंड चावलं, त्याच्यामुळे पूर्ण हे झालंय. मला बोलता पण येत नाही आणि खाताना पण वांदे होत आहेत. गरम तर काही खायलाच होत नाही. सो अशा प्रकारे ऑलमोस्ट आपलं घर रेडी होते हळूहळू. इकडे पाहू शकता, इकडे पण सपोर्ट दिला, त्यामुळे इथे पण सपोर्टला मजबूतीसाठी सपोर्ट. इकडे कौलं आणून ठेवलीत. कौलांनाच वेळ गेला, कारण बरीच वर्ष झालेली कौलांना, त्याच्यामुळे साफ करायला वेळ गेला. या इकडे आणून ठेवलीत थोडी, प्लस या रूममध्ये पण थोडी ठेवली. कौलं टाकल्यावर छान वाटेल. इकडे पण इकडे थोडं खाली झालं,
कारण हाईटचा इश्यू होत होता. इकडे अजून आपल्याला कडापे टाकायचे आहेत बाथरूमवरती. अशा प्रकारे हळूहळू हळूहळू काम होत जातंय. काम वाढत चाललंय. घराचं काम निघालं की कमी जास्त दिवस लागत असतात आणि काम वाढत असतं. आपला प्लॅनिंग वेगळा असतो आणि त्या प्लॅनिंगमध्ये वेगवेगळे नंतर अडचणी येत जातात. तसं काम वाढत जातं. जसं की आपलं चिरे बांधकाम करताना चिऱ्यांचं काम वाढलं. हे काम मजबूत झालं. पेंट वगैरे मारून डायरेक्ट वेल्डिंग मारलेली आहे. GIचं मटेरियल आहे त्याच्यामुळे काय एवढा इश्यू नाही. त्यामुळे आता थोडं मेंटेनन्सचा दरवर्षी मेंटेनन्स करायला लागेल पेंट वगैरे 1-2 वर्षांनी. कारण आपल्याकडे खारी हवा चालते त्याच्यामुळे. तर आता आलो आहे तर विंडो वगैरे हे सगळं विंडो वगैरेचं मटेरियल आणायचं आहे. या इकडे बघा कौला सगळी साफ करून ठेवली आहे. तिकडे थोडी थोडी ऑलमोस्ट सगळी आपली जी होती ती सगळी झालेली आहेत. सो आता आपण थोडी थोडी आणून ठेवूया. आज काही मिस्त्री आलं नाही त्याच्यामुळे कौलं वगैरे आणून ठेवूया थोडी थोडी. म्हणजे उद्या आले तर फटाफट लावून टाकतील. त्यांना पण बरं पडेल. आपलं पण काम पटापट होईल. चला तर मग कौले हळूहळू आणून ठेवूया. खरं तर मित्रांनो मला डे टू डे कामाचा व्हिडिओ बनवायचे होते पण आपला सुट्टीचा प्रॉब्लेम असतो. कारण एवढे दिवस आपण गावाला थांबू नाही शकत. कारण मला सुरुवात करताना पण थांबायचं होतं. कसं काय काम चालू आहे कसं करता येतं. म्हणजे आपण स्वतः असलो की कसं जसं आपल्याला काम पाहिजे असतं तसं करून घेता येतो. मग नंतर प्रॉब्लेम नाही येत. सो त्याच्यासाठी सुरू करताना पण मी आलो होतो पण त्यावेळी पण मला ते शक्य नाही झालं. हे मला शूट करायचं होतं पूर्ण वेल्डिंग वगैरे करताना कटिंग वगैरे करताना. चिऱ्याचं काम केलं तेव्हा पण आपल्याला करताना आला व्हिडिओ. शेवटलाच आलो तेव्हा पण. आता आपण शेवटलाच आलो आहे. आता कौलं वगैरे लावताना बघू. मी आता 4 दिवस आहे गावाला. एवढ्या पिरियडमध्ये लावली तर ठीक आहे. आता ते पण आपल्याला शूट करता येणार नाही. चला तर मित्रांनो आता हळूहळू आपण कौलं आणि या जागरण तर झालेलं आहे. डोळ्यावरती झोप आहे. कारण या टायमाला आपल्याला झोपायला नाही भेटलं. कारण शीट बाय शीट सगळे लोक होते. तर 1 तासभर झोप काढली आणि आपल्याला बेंगलोरमध्ये नंतर बसायला भेटला साईडची सीट. नाहीतर गेल्या टायमासारखं झालं नाही. तर चला कामाला सुरुवात करूया. तर या इकडे सगळी कौलं झाडून ठेवलेली आहेत. ॲक्च्युली आपल्याला यांना कलर मारायचा होता पण आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा. त्याच्यामुळे कलर वगैरे मारत नाही. गेरू मारायचा होता. गेरू मारून पण काय आहे तो जवळजवळ 1 वर्षभर टिकतो आय थिंक. सो बघू नंतर स्प्रे कलर मारू आपलं वरती लावून झाल्यावरती. पण खाली मारला जाणार नाही. वरच्या वर दिसेल फक्त बाहेरून शो थोडा. सो आता मस्तपैकी हळूहळू कौलं घेऊन जाऊया आपण. काय होय बाटली हाणून ठेवला ना. तांबी मी नाही हाणला ना. हा ती सगळी झाडलेलीच सगळी झाडलेली. फक्त ही बघा ती हे तो पाण्याजवळ काढून ठेव. एक मोडला नाही बरा काही राहून जाऊ त्याचा.
माहिती का तक्रे त्या बाजू खात वरची बाजू ती झाडलेली हे आता फुटलेले नेऊ नको हा हे आहे काय ते फुटलेले होते ठेवलाने येते होय हाय ते घी होय होय काय ते हे केलेले फुटलेले ठेवलाने. तर मंडळी आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी आणून टाकलेत कौलं. इकडे या रूममध्ये टाकलीत. एवढी जवळ असतील 200. इकडे थोडी अजून या रूममध्ये टाकली. प्रत्येक रूममध्ये इकडे पण टाकले. काही सकाळी काकाने टाकले. इकडे पण सगळ्या प्रत्येक रूममध्ये थोडी थोडी ठेवायची आहेत म्हणजे लावायला बरं पडेल. माणसं नाही आहेत. काल 2 दिवस माणसं होती. माणसाचा शॉर्टेज आहे कोकणात आणि लोक बोलतात कोकणात काम नाही. काम आहे पण माणसंच नाहीत. सो आता 12:30 वाजलेत. 12:30 पावणे 1. सो आत्ता जाऊया जेवायला. आई तिकडे अजून कौलं आणलेली साफ करते. सो आता भेटू डायरेक्ट संध्याकाळी. काय इले तो तिकडे या काम करत. तो एकटो जा बाकी सगळे पावडरकडे गेले बोलतो. पाईप धुवून नाही ठेवला हो. तर काका पण आला त्या कामावरून. त्याला पण कामावरून सुट्टी भेटत नाही. त्यांची जोरदार फवारणी चालू आहे आणि कलमांची साफसफाई चालू आहे. मोर साफसफाई करायची. तर त्याच्यामुळे त्याला पण सुट्टी भेटत नाही. बघू मेस्त्रीला पण फोन केला होता. त्यांचा इथे बाजूला काम चालू आहे. त्यांचा गृहप्रवेश आहे 1 तारीखला. त्यांचा अर्जंट आहे. मी असताना कौला चढून तरी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग बाकीचं प्लॅनिंग पण करायचं आहे. एकाडापे वगैरे प्लास्टर वगैरेचं. लादी विधी बघू कसं काय जमतं ते. लादी बहुतेक आपल्याला कॅन्सल करावं लागेल कारण आपला बजेटच्या बाहेर जातो आहे. नंतर हळूहळू करू बघू कसं होतं आहे. हॉलमध्ये आणि किचनमध्ये तर करायला लागेल बघू जसं शक्य होईल तसं. प्लस जुनं लाकूड आहे त्याला पण भंगारवाल्याला फोन करायचं आहे. झाली साफ करून किती आणलेली आहे तिकडनं. किती 200 किती बाय घातला तिकडची पण आणला डॉक्टराकडची. मग 200 कोणाची ती यांची गुरुवांची किती त्याचा माहिती आहे मला नाही. अकडे कोणे थोडे शॉर्ट पडणार. कोणे भेटत नाहीत आणि कोणे नवीन कोण्याचा रेट आय थिंक 70 ते 80 रुपये आहे आणि कौल आहे ते नवीन 27 रुपये. तर सर्वात जास्त अंग मेहनत आई आणि काकांनी केलेली आहे कारण मला शक्य नाही इथे गावाला राहायचं. तिला पण खूप भारी पडलं आहे. नंतर भारी पडणार ते जीवनमध्ये तब्येत बिघडते कारण जुन्या घराचं पण तिनेच खूप मेहनत केलेली आणि बाबांनी आता काकाने आईची मेहनत. ती गावी असल्यामुळे त्याच्या अंगावर सगळं पडलं आहे. चला आता जेवायला जाऊया. इकडे काल आणलेली कौलं आहेत. इकडे पण साफ करायची. आई मगाशी साफ करत होती आणि बाहेर ही वाळू टाकलेली आहे 3 ब्रास. ही वाळू पण आता आपल्याला उचलायला लागणार आहे कारण रोडचं काम चालू होणार आहे. त्याच्यामुळे वाळू पण आता आतमध्ये घेऊन जायला लागणार आहे. इकडे असती तर बरोबर झालं असतं पण इकडे पडल्यामुळे रोडच्या बाजूलाच येते. झाकून ठेवले नाही तर गुरं वगैरे हे करून टाकतात. रोडच्या बाजूलाच एकदम त्यामुळे उचलायला लागणार आहे कारण आता रोडचं काम चालूच आहे. कारण येताना मी बघितलं तर मुठाट टेटापर्यंत हायवेचं काम चालू आहे म्हणजे रोड रुंदीकरण चालू आहे. सो त्याच्यामुळे हे उचवायला लागणार आहे पटापट.
माणसं भेटत नाही, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. चला, नमस्कार मित्रांनो. आत्ता संध्याकाळचे 4:30 वाजले. दुपारी जेवलो आणि थोडा वेळ आराम केला, तर डोळाच लागला. कारण रात्रभर जागरण झालेलं आणि खोकल्याने खूप हैराण झालेलं आहे. तर पूर्ण जाम झालेलं आहे. आपलं काम चालू आहे. आई तिकडे कौलं साफसफाई करतायची आणलेली, दुपारी तुम्हाला दाखवलं. या इकडे अजून एवढी कौलं बाकी आहे न्यायची, त्या बाजूला पण आहेत तिकडे. सो हे कोणे आहेत, कोण्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे. कारण ते सिमेंट लावलेलं आहे, त्याच्यामुळे कोणे कुठे भेटत पण नाहीत. नवीन कोण्यांचा रेट पण जास्त आहे. तर एकीकडे बोललेलो, तर तिकडे थोडेच भेटले, 10-12 भेटले. बाकी आपले 60-70 आहेत. मला वाटतं 90-100 तरी लागतील कोणे. आणि दुपारी मिस्त्री पण येऊन गेले. ते बोलले अजून 1-2 दिवसाचं काम बाकी आहे. म्हणजे अजून पानसाळ वगैरे मारायचे. जिकडे खाली वाशांच्या खाली डबल पट्टी मारतात, ती पट्टी मारायची. म्हणजे जे आपण कौलं लावतो ती सरकता कामा नाही, त्याच्यासाठी पानसाळ लावली जाते. तर संध्याकाळी हे परत त्यांना वेळ भेटला तर हार्डवेअरमध्ये पण जायचं आहे, पेमेंट करायचं आहे त्यांचं. तर आता परत एकदा थोडा 1-1.5 तास काम करू. कौला आणून ठेवूया थोडी, म्हणजे ते आले की फटाफट कामाला सुरुवात करताय. चला तर कौला आणायला जाऊया, सुरुवात करूया कौला आणायला. कोण माणसं ही आवती अशी तुझ्या आता सकाळी म्हणता मी असा. आता काय मजुरी कसली? 11 वाजता येईल. या मंडळी चहा प्यायला 4:45 वाजलेत. आई मी तिकडे काम करते. मी घरून चहा पिऊन आलो होतो, कारण आई इकडे आली होती. मी झोपलो होतो, मला उठवलं नाही. सो आता मस्तपैकी कोरा चहा पिऊया. पण चहा पिताना पण त्रास होतो तोंडाला, कारण 7-8 वेळा चावलं आहे मी. जेवढ्या वेळी काय खायला घेतो तेवढ्या वेळात चावलं जातं आहे. खूप हालत बेकार झाली. पाणी घेतलं तरी झोंबते. चहा पिऊया कशी बशी. बरं वाटलं जरा. बिस्किट आहे मारी गोल्ड. या तुम्ही चहा प्यायला. चहा पिऊन घेऊया आणि नंतर तुम्हाला वरून पण दाखवतो कसं दिसतंय वरून केलेलं काम. तोपर्यंत चहा पिऊन घेऊया. आई आणि काका पण आता आलाय. आई इकडनं साफ करतायत, तिकडनं घेऊन येत आहेत. बघून आणता ना, तिकडे पडव्याच्या इकडे ठेवू हवीत. आणि मी इकडे गडग्यामध्ये आहेत ती आणतो. आणि आई आणि तिकडनं जे साफ करतायत ते घेऊन येते. म्हणजे तिकडे परत आतमध्ये ठेवायला नको, डायरेक्ट इकडे ठेवली की टेन्शन. तर या इकडे शिडी लावली, इथून वरती चढूया. बघूया वरून कसं दिसतोय. आपल्याला चढायला जमेल का बघूया. चढ जास्त वर जायला नाही भेटणार. याच्यातून मी जाईन का काय माहित. असं दिसतंय.
अशा प्रकारे या साईडचा दिसतोय, दोन साईडचा. ही पट्टी थोडी बेंड वाटते, बाकी सगळ्या बरोबर दिसतंय. बोलायला लागेल मेस्त्रीनं. आणि हा असा आजूबाजूचा परिसर. आता आडा पहिल्यापेक्षा थोडं मोठं झालंय, पहिलं जरा छोटं होतं आणि हाईट पण वाढली, त्याच्यामुळे छान दिसतात. एक पट्टी बेंड वाटते बघा, आहे ना. ही बेंड आहे, मेस्त्रीना सांगायला लागेल, कारण मधी वेल्डिंग मारले त्याच्यामुळे मधी पण बेंड दिसते. तर चला आता खाली उतरूया. आपलं गवलाचं काम आहे ते थोडा वेळ करून घेऊया, मस्त उजेड आहे तोपर्यंत. चला, तिकडे एक पट्टी आहे, ती बेंड वाटतं. तिकडे वर वाकडे नाही होणार, बोलायला लागेल. खालून नाही दिसत, खालून नाही वाटत, वरून दिसत. ते काढा पे आणूचे लागतील आधी. तो एक लावून काय फायदो, एक लावून त्याच जाडीचे आणूचे लागते. तो आहे पण किचनला कामाला नाही ना. होय, साईज बघूची लागत. त्यांना काय तर ते लावतात ना पुढे प्लास्टिकचा, हे वाशाना. तो म्हणावतो कसं लाकूड पट्टी नाही तर ते पैसे मिळतात बाई, महाग ते प्लास्टिकचे ना, रबर. हा, तर किती हाणणार असते त्याच्यासाठी पट्टी तेवढ्या ह्याची लोखंडी असली लोखंडी लोखंडी किंवा लाकडी म्हणावतो. लाकडी लावणार कशी का नाही, बेकार दिसतात ते. नाही, बाबांनी मतदान होती पट्टी लाकूची, पण ती एवढी रुण खय मिळणार, इथवर तरी हवी होती पूर्ण अशी बोलत. मग पानसाळ हो, पहिली लाकडाची होती तशी. हा, तेवढी पट्टी पत्रा आणायला लागेल. कसं झाड हे करून हे करू, ते अशी कटिंग मध्ये थोडी भेटणार. मिस्त्रीना विचारायला लागेल. ते रबड पण भेटतात तर काका बोलतोय महाग असतं, पुढे तरी लावायलाच पाहिजे. त्या आतमध्ये पाणी वगैरे गेलं तर प्रॉब्लेम. चला कौला आणायला जाऊया. डिसेंबर महिन्यामध्ये आलो तेव्हा तुम्हाला मोहर दाखवलं होतं. आता बघा पार सगळा करपून गेलाय, कणी पण नाही उतरली. म्हणजे जी फवारणी वगैरे करतो त्याचा काही फायदाच होत नाही. हे बघा सगळे. आणि चला मंडळी, आता वाजलेत संध्याकाळचे 6 वाजलेत आणि संध्याकाळचा थोडा मी लेट आलो त्याच्यामुळे जास्त काय काम झालं नाही. झाली तिकडची आहे.
तर आता घरी जायची वेळ झाली. आता थोड्या वेळाने अंधार वगैरे पडायला सुरुवात होईल. थोडी राजाची वाट बघतोय. राजा आपला जो प्लॅस्टर वगैरे लादी वगैरेचं काम करतोय त्याला फोन केला आहे. त्याचं काम चालू आहे विजयरूमध्ये. त्याच्याकडून रॅन्डम सगळं प्लॅनिंग करून घ्यायचं बघू आणि मग बजेट पण काढता येईल. सो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.